आजचा जो विषय आहे या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम काही इतिहास संशोधक आहेत त्यांची नावं घेतो. त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. डॉक्टर श्रीमंत कोकाटे, प्रवीण भोसले, इंद्रजित सावंत, डॉक्टर संग्राम पाटील, विश्वास पाटील, पार्थ बावस्कर, प्राध्यापक बाळासाहेब मस्के या सर्वांचे तसेच इतर इतिहास संशोधक यांचे देखील मी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे 2 दिवसापूर्वी इंद्रजित सावंत यांच्यावरती जो काय शाब्दिक हल्ला केला, ते हल्ला करणारे प्रशांत कोरटकर ते किंवा त्यांच्यासारख्या असलेल्या समाजातील वृत्ती यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे आपले जे काय स्वराज्य किंवा महाराष्ट्र राज्य आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महाराणी येसुबाई, ताराराणी सोयराबाई किंवा जे काही आपले पूजनीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दल अनादर किंवा चुकीचे शब्द प्रयोग करणाऱ्या व्यक्ती त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा व्यक्तींवरती कारवाई करण्याची शासनाकडे तसेच पोलिसांकडे मागणी करतो. वास्तविक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा जे काही पूजनीय व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी आम्हाला अतिशय अतोनात प्रेम, कळकळा आणि आदर आहे. त्यामुळे आमची जी श्रद्धा स्थानं आहेत त्यांच्यावरती जर कोणी अशा चुकीच्या प्रकारे उल्लेख करून, नामोल्लेख करून किंवा अपप्रचाराची वक्तव्य करून बदनामी करत असेल तर अशा व्यक्तींवरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स 8 दिवसापूर्वी आपल्या मार्फत घेतलेली होती. त्या ठिकाणी छावा चित्रपटामध्ये असलेले जे काही वादातीत सीन आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या समोर येऊन त्याच्यावरती आम्ही सविस्तर खुलासा केलेला होता. तो सविस्तर खुलासा केल्यानंतर छावा चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत किंवा निर्माते आहेत लक्ष्मणजी उत्तेकर साहेब यांनी आम्हाला त्या अनुषंगाने व्हॉइस नोट पाठवून त्यांचा जो काही माफीनामा सदृश आम्हाला दिलेला आहे. माफीनाम्यामध्ये त्यांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यापूर्वी मी लक्ष्मण उत्तेकरजींचे आभार मानतो कारण त्यांनी छावा नामक चित्रपट प्रकाशित करून छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या मल्टिपल लेवलला किंवा जगात, विदेशात, भारतातल्या सर्व राज्यामध्ये एक वेगळं फेम मिळवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांची जे काही कामं आहेत स्वराज्यासाठी त्यांचं जे काही योगदान आहे ते मोठ्या पडद्यावरती आणलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो लक्ष्मणजी उत्तेकर यांचे. छावा कादंबरी आणि लक्ष्मण उत्तेकर साहेब यांनी जो काय आमची लास्टची जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यामध्ये काही खुलासा केला, त्यानंतर काही खुलासा केला होता. त्यामध्ये त्यांचं म्हणणे असं होतं की बाबा छावा जे चित्रपट आहे आम्ही छावा कादंबरीवरून प्रकाशित केलेला आहे. तर आपल्याला थोडंसं छावा कादंबरीकडे जावं लागतं. छावा कादंबरीमध्ये शिर्के यांचा नाम उल्लेख आहे का? तर त्याचं उत्तर आहे असं आहे. तुम्ही ज्यावेळेस पिक्चर सुरू करता त्यावेळेस तुम्ही मोठ्या याच्यामध्ये डिस्क्लेमर देता की बाबा सदरचा चित्रपट हा छावा कादंबरीवरती आधारित असून त्यानुसार आम्ही प्रकाशित केलेला आहे. मग ती छावा कादंबरी खरी, खोटी, योग्य, अयोग्य, तिला ऐतिहासिक पुरावे आहेत किंवा नाही याचा कुठल्याही प्रकारचा आम्ही संदर्भ घेणार नाही असं त्यांचं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट म्हणणं होतं. आता छावा कादंबरी जी आहे ती आम्ही देखील वाचलेली आहे, आपल्या रेफरन्ससाठी मी समोर आणून ठेवलेली आहे. त्यातील भाग 16 मध्ये पेज नंबर 846 पासून शिर्के किंवा शिर्के कुटुंबियाबद्दल जे काही वक्तव्य केलेली आहेत ती अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद आहेत. त्यामुळे जे छावा कादंबरीचे मयत कादंबरीकार आहेत शिवाजीराव सावंत त्यांचे जे काही कुटुंबीय ज्यांच्याकडे ह्या कादंबरीचे राईट्स आहेत म्हणजे त्यांचे कायदेशीर वारस ते त्याच्यानंतर ही छावा कादंबरी पूर्वी प्रकाशित करायचे कॉन्टिनेंटल प्रकाशन आणि सध्या मेहता पब्लिशिंगकडे त्याचे राईट्स आहेत. तर हे आणि छावा चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, पटकथा लेखक यांच्या विरोधात आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई निषेध केलेली आहे. आता त्यांनी आम्हाला जे व्हॉइस नोट मधून उत्तर दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्ही पिक्चर मध्ये शिर्के या आडनावाचा उल्लेख केलेला नाहीये. अगदी बरोबर आहे, तुम्ही शिर्के या नावाचा उल्लेख केलेला नाही असं जरी असेल तरी त्या अगोदर
शिर्केंचे सोयरे, नातेसंबंध या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. शिर्के कधीपासून ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत याचा देखील आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. आता त्यांचं जे काय म्हणणे होते की आम्ही शिर्के या नावाचा तिथं नामोल्लेख केलेला नाहीये, तर त्यास अनुसरून त्यांना खडसावून सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी या शिर्केंच्या होत्या, ज्या पिलाजीराजे शिर्के यांच्या भगिनी होत्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई या पिलाजीराजे शिर्के यांच्या मुलगी होत्या. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी या श्री गणोजीराजे शिर्के यांच्या पत्नी होत्या. त्यामुळे आमचे जे काही त्यांच्या सोबतचे असलेले नातेसंबंध आहेत हे जगजाहीर आहेत. हे कुठलंही तुम्ही पुस्तक उचलून बघितलं तर त्याच्या पहिल्या पानामध्ये शिवाजी महाराजांचा जिथं लग्नाचा उल्लेख येईल त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या नावाचा आढळ होणारच आहे. त्यामुळे त्यांनी जे काही तथाकथित कथन केलं की बाबा आम्ही त्या ठिकाणी शिर्के कुटुंबाचा किंवा शिर्के आडनावाचा उपयोग केलेला नाही किंवा नाव घेतलेलं नाहीये, त्यांनी घेतलं असतं तर त्यांना बंधनं होती. आमच्या परिवाराची परवानगी काढावी लागली असती, आमच्या परिवाराकडनं त्यांना रितसर परवानग्या घ्याव्या लागल्या असत्या. त्याला बायपास करण्यासाठी किंवा सिनेमॅटिक लिबर्टी मिळवण्यासाठी त्यांनी त्या अनुषंगाने कथन केलेलं आहे किंवा तसं पर्पजफुली केलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता त्यांनी पिक्चर मध्ये फक्त दोनच शिर्क्यांविषयी उल्लेख केला, एक आहेत कान्होजी शिर्के आणि एक आहेत गणोजी शिर्के. तर मला त्यांना ह्या प्रेसच्या माध्यमातून विचारायचंय की बाबा कान्होजी शिर्के हे जे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कधी सरदार होते याच्याबाबत त्यांनी पहिला सर्व ठोस पुरावा रेकॉर्डवरती आणायला पाहिजे किंवा तत्कालीन ऐतिहासिक पुरावा द्यायला पाहिजे. आता माझ्याकडे जे काय मुघलांचा पत्र व्यवहार अशा नावाचं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेले मुघलांचे पत्र व्यवहार याचे सर्व खंड उपलब्ध आहेत. ते सर्व खंड पाहता मुघलांच्या दरबारी कान्होजी शिर्के यांच्या नावाचा आढळ होतो का? तो होतो, पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये सरदार म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख होत नाही. आता त्या अनुषंगाने जे मल्हार रामराव चिटणीस यांनी 122 वर्षानंतर जी बखर लिहिली त्या बखरीमध्ये जे शिर्के सरदार होते तत्कालीन त्यांच्या नावाचा नामोल्लेख आहे. ते असे आहेत पिलाजी शिर्के, तानाजी शिर्के, गणोजी शिर्के, संभाजी शिर्के, रुमाजी शिर्के, वाघोजी शिर्के. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरती कृष्णाजी आनंद सभासद यांनी जी शिवबखर लिहिलेली आहे त्याच्यामध्ये 2 शिर्क्यांचा नामोल्लेख होतो. त्यामध्ये आहेत गणोजी शिर्के आणि वाघोजी शिर्के. जी आपल्याकडे उपलब्ध कागदपत्र आणि जे काय पत्रव्यवहार किंवा कथा कादंबऱ्या बखरी तत्कालीन ऐतिहासिक पुरावे हे जे बघतोय त्याच्यामध्ये कधीही कान्होजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांच्या पत्नी सरदार होते असं कुठेही दिसून येत नाही. पुढे आमचे जे शिर्के परिवार आहे या शिर्के परिवाराचा भोसले परिवाराशी किंवा छत्रपतींच्या घराशी गेल्या 13 पिढ्यांपासून संबंध आहे. 13 पिढ्यांपासून आमच्या सोयरिकी आहेत. 13 पिढ्यांपासून आमचा रोटीबेटीचा व्यवहार आहे. प्रत्येक पिढीमध्ये आमचे त्यांच्याशी संबंध आहेत, त्यांचे आमच्याशी संबंध आहेत. तो सगळा कागदोपत्री पत्र व्यवहार किंवा जे नाते संबंध कोणाला हवे असते इत्तंभूत आमच्याकडे उपलब्ध आहेत. आता या प्रकरणामधला सगळ्यात असलेला महत्वाचा आणि क्रक्सचा मुद्दा असा की बाबा खरंच गणोजी शिर्केंनी फितुरी केली का किंवा गद्दारी केली का, हा जे काही मुद्दा आहे. आणि याच्यावरून जे काही समाज माध्यमांमार्फत निर्माते दिग्दर्शक लक्ष्मणजी उत्तेकर किंवा कादंबरीकार यांनी आमच्या नावाचा उदोबळ चालवलेला आहे ते आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही थोडासा सर्च घेतला, थोडासा अभ्यास केला. ही त्याची सर्व कागदपत्र आपल्या समक्ष उपस्थित आहेत. वेगवेगळ्या लेखकांनी त्यावेळेस लिहून ठेवलेली, त्यावेळेस बादशाह औरंगजेब याच्या दरबारी असलेले जे काय त्याचे हे असतील कारकून वगैरे यांनी जे काही त्यांची त्यावेळेसची पुस्तकं लिहिलेली ती, त्याच्यानंतर फ्रेंच लोकांनी, इंग्रज लोकांनी, मराठ्यांनी जे काही लिहून ठेवलेले याचे हे संदर्भीय पुरावे आहेत. आता समकालीन पुराव्याचं जेव्हा आम्ही अवलोकन करतो त्यावेळेस फ्रान्सिस मार्टिनची जी डायरी आहे ती आपल्या निदर्शनास येते, जिच्यावरती आम्ही लास्ट टाइम देखील बोललेलो आहे. त्या फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा उल्लेख करून मी कुठल्याही एका वैयक्तिक अशा जातीचा किंवा समाजाचा द्वेष करतोय असा त्याच्यामध्ये कोणीही संदर्भ घेऊ नये. जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मी आणतोय. आता
हा जे उल्लेख आहे हा आहे मार्च 1689 सालातला. बातमी आली की संभाजी राजास मोगल फौजांनी पकडून घेतले. राजाच्या कित्येक डॉट 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 सल्लागारांनी डॉट 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 यांच्या द्वेषाने राजाशी बेईमान होऊन मोगलास त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली. मोगल लष्कराच्या सेना नायकाशी त्या कारभाऱ्यांचे अगोदरच सूत जमले होते. ही 1689 मार्च मधली बातमी आहे. त्याच्यानंतर 1689 च्या एप्रिल मध्ये अजून एक बातमी आहे. संभाजीचा पुत्र होता त्याचा हक्क मानला नाही. आता वाचतोय, ज्या कारभाऱ्यांनी संभाजीचा विश्वासघात केला त्यांनीच रामराजाचा पुढाकार केला. ही त्याच्यातली पुढची जी फ्रान्सिस मार्टिनच्या रोजनिशी मधला उतारा आहे. त्याच्यानंतर फोर्ट सेंट जॉर्ज या ठिकाणी इंग्रज होते. इंग्रजांची जी काही तत्कालीन डायरी आहे, डायरी अँड कन्सल्टेशन बुक 1689, यातील तारीख 27 मार्च 1689 ची नोंद आहे. लेटली रिसीव्ड ॲडवाइस फ्रॉम द साऊथवर्ड संभूजी इज टेकन बाय द मुघल्स फोर्सेस थ्रू ट्रिचरी ऑफ हिज पीपल. त्याच्यानंतर पुढे हे झाले फ्रेंचांचा, हा झाला इंग्रजांचा. त्याच्या पुढे येतो जेदे शकावली जो मराठ्यांचा पुरावा आहे तत्कालीन. आता हे आम्हाला काय आणावं लागतं तर याच्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये शिर्क्यांचे आणि कवी कलशांचे जे वाद झालेले आहेत आणि त्याच्यावरूनच शिर्के दोषी अशा प्रकारचा जो काय प्रोपोगंडा राबवला जातोय त्या अनुषंगाने आम्हाला ह्या सर्व गोष्टी समोर आणाव्या लागतात की वस्तुस्थिती काय आहे. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक मासी कवी कलश याचवरी शिर्के पारखे झाले. त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामधली जेदे शकावलीतली नोंद अशी आहे. मार्गशीर्ष मासी संभाजी राजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हाद पंत व सर कारकून व कित्येक लोकांस धरिले. ही जी नोंद आहे ही पर्पजफुली हाईड केली जाते. या नोंदीचा कुठेही नामोल्लेख केला जात नाही. आणि त्याच्या पुढे जी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याची बातमी आहे ती अशी आहे. माघ वद्य 7 शुक्रवार सरी संभाजी राजे व कवी कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून येऊन उभयतास जिवंतच धरून नेले. वरकड लोक रायगडास गेले. आता ही तत्कालीन समकालीन नोंद आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांनी निकोलाय मनुची याचा जो काय ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे त्याचं लिप्यांतर भाषांतर केलेलं आहे. असे होते मोगल या नावाने. यामध्ये निकोलाय मनुची काय लिहितो आता हे अतिशय विवादास्पद आहे. हे जर इथं वाचलं तर याच्यातून वेगळे वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही आपले 5000 स्वार ताबडतोब पाठवा अशी खबर दिलेली आहे. खबर देणाऱ्याचं नाव इथं नमूद केलेलं आहे. संभाजी निश्चितपणे तुमच्या तावडीत सापडेल. त्याचप्रमाणे औरंगजेबाने केले. संभाजीने आपले सैन्य मागे ठेवले आणि थोडी माणसे बरोबर घेऊन तो वरील खेड्याकडे निघाला. येथे पोहोचण्यापूर्वीच मोगल सैन्याने त्याला वेढले व त्याला घेऊन ते औरंगजेबाच्या छावणीत गेले. पुढे आहे विजापूरची आदिलशाही नामक पुस्तक जे आहे त्याबद्दल. सदरच्या पुस्तक जे आहे तत्कालीन मूळ ग्रंथ जे आहे उसातीन उस सलातीन असं मूळ ग्रंथाचं नाव आहे किंवा मूळ कादंबरीचं किंवा मूळ लेखनाचं नाव आहे. तो तत्कालीन जे काही लेखक होते त्याचं नाव आहे किंवा तत्कालीन जे राजा विजापूरच्या बादशाहच्या पदरी असणारा जो काही इसम होता त्याचं नाव होतं नुरुल दिनल रानवी. याने ते फारसी मध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याचं भाषांतर होऊन नंतर विजापूरची आदिलशाही असं वासी बेंद्रे यांनी ते पुस्तक प्रकाशित केलेले रेफरन्स साठी आपल्याकडे ते उपस्थित आहे. संभाजी हाती लागला नव्हता तोच एकाएकी संभाजीची खबर शेख निजाम यासला समजली. तेव्हा शेख निजाम यांनी 4-5 हजार स्वारांनिशी दौड करून कोणास न कळू देता त्या निर्दैवी पुरुषावर म्हणजे संभाजीवर जाऊन पोहोचला व संभाजी ही लढाईस उभा राहिला. तेव्हा संभाजीचा दिवाण कप कलश हा जखमी झाला आणि संभाजी हवेलीत जपून राहिला. यानंतर संभाजीची एकंदर घर मंडळी धरली गेली. बहादूरगडाच्या किल्ल्यात जाऊन आणून त्याला कैद केले. त्यानंतर संभाजी कैद झाला. ही या पुस्तकातली नोंद आहे. त्याच्यानंतर औरंगजेब बादशाहच्या पदरी ईश्वरदास नागर नावाचे एक इसम होते. त्यांनी देखील त्यांच्या फुतुहात
ई आलमगिरी या पुस्तकामध्ये त्या अनुषंगाने उल्लेख केलेला आहे. भरपूर मोठे मोठे पॅराग्राफ्स आहेत, ते मी वाचून आपला वेळ घेत नाही. त्याच्यानंतर मासिरे ई आलमगिरी. आता हे जे आहे मासिरे ई आलमगिरी ही स्वतः औरंगजेबाच्या जीवन कालाची कालखंडिनी आहे आणि त्याच्यामध्ये तो वैयक्तिकरित्या ह्या पर्टिक्युलर घटनेबद्दल काय बोलतो, काय लिहितो त्याचे डिटेलिंग आहे.